नमस्कार बंधू भगिनींनो, 22 मार्च हा जागतिक जल दिन म्हणून आपण मोठ्या जबाबदारीने संपूर्ण जगामध्ये साजरा करत असतो। हा साजरा करण्याच्या पाठीमागचा उद्देश पाण्याचं किंवा जलाचं महत्त्व आपल्या लक्षात यावं, त्याच्याबद्दलचं प्रबोधन घडावं, हाच याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे। हिंदू धर्मानं जी पंचमहाभूतं मानलेली आहेत त्यामधलं दुसरं महाभूत म्हणजे आप। पहिलं पृथ्वी आहे, दुसरं आप आहे, तिसरं तेज, चौथं वायू आणि पाचवं आकाश। पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश त्यातलं क्रमांक 2चं जे आहे त्याला आप आपण असं म्हणतो। आप म्हणजेच पाणी, पाणी म्हणजेच जल। तर अशा पद्धतीनं आपल्या संस्कृतीनं या ठिकाणी पंचमहाभूतांच्या मध्ये दुसऱ्या स्थानावरती पाण्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे। पाण्याला जीवन असंही म्हटलं जातं। आपल्याला माहिती आहे की जलजीवन मिशन वगैरे आपण असं म्हणतो। जीवन हा शब्दही वापरला जातो, म्हणून जीवनात पाण्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। पाणी वाचवा, जीवन वाचवा। पाणी वाचवा, जीवन वाचवा, पाण्याविना नाही प्राण, त्याचे महत्त्व तू जाण, असं अनेक वेळेस आपण ऐकलेलं असेल। किंवा बऱ्याच वेळेस आपण असंही ऐकलं की माणसानं 2 गोष्टी ह्या जपून वापरल्या पाहिजेत। एक म्हणजे त्याच्याकडे असलेली वाणी आणि त्याच्याकडे असलेलं पाणी, हे की नाही। या 2 गोष्टींचा वापर माणसाने जपून केला पाहिजे, तरच त्याला खऱ्या अर्थानं जीवन जगता येतं। असंही आपल्याला वाणी इतकंच पाणी महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे। तसं बघितलं तर पाणी हे माणसाला आतून व बाहेरून प्रभावित करण्याचं काम करतं। पाणी केवळ आपल्या शरीरामध्येच महत्त्वाचं आहे असं नाही, बाहेरून देखील आपली अंघोळ असेल, स्वच्छता, अनेक बाबतीमध्ये माणसाच्या शरीरामध्ये आणि शरीराच्या बाहेर देखील पाण्याचं अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे। केवळ तहानेच्या वेळीच पाणी आपणास लागतं असं नाहीये, तर तहानेशिवायही ते आपणास लागतं। रक्ताची द्रवता व शरीराचं तापमान पाण्यावरच अवलंबून आहे। रक्ताची द्रवता आणि शरीराचं तापमान कशावर अवलंबून आहे, तर पाणी पातळीवरती, पाण्यावरतीच अवलंबून आहे। आमच्या हिंदीतला रहीम नावाचा कवी पाण्याचं महत्त्व विशद करताना फार चांगल्या पद्धतीनं पाण्याचं महत्त्व विशद करतो। तो म्हणतो, रहीमन पाणी राखिये, बिन पाणी सबसून। रहीमन पाणी राखिये, बिन पाणी सबसून, पाणी बिनून उभरे, मोती माणूस चून। काय म्हणतो तो? रहीमन नावाचा कवी म्हणतो की हे माणसा, तू तुझ्या आयुष्यामध्ये सर्वात कशाला महत्त्व दे? पाण्याला महत्त्व दे। पाणी राखिये, रहीमन पाणी राखिये, पाण्याला सांभाळून ठेव। कारण बिन पाणी सबसून, बिना पाण्याचं कशालाच महत्त्व नाहीये। पाणी आहे म्हणून सगळ्या गोष्टीला महत्त्व आहे। त्यातले त्यात 3 उदाहरणं त्यानं दिलेली आहेत। पाणी आहे म्हणून मोतीला चमक आहे, पाणी आहे म्हणून माणूस आहे, पाणी नसेल तर माणूस जिवंत राहील का? चुना जो आपण खातो, बऱ्याच वेळा तंबाखूवर खाणारे काही चुना असतात, वेगवेगळ्या ठिकाणी चुन्याचा वापर केला जातो की नाही, मसाला पान वगैरे आपण खाताना, त्या चुन्याला बनवण्यासाठी पाणीच महत्त्वाचं आहे। म्हणून बिन पाणी सबसून, माणसालाही पाण्याशिवाय त्याचं काही महत्त्व नाहीये, मोत्यालाही काही महत्त्व नाहीये आणि चुन्याला देखील पाण्याशिवाय महत्त्व नाहीये। आणि म्हणून रहीमन म्हणतो की पाणी राखिये, पाण्याला महत्त्व दिलं पाहिजे। आणि म्हणून एखाद्या वेळेला मोत्याचं पाणी गेलं तर दुसरा मोती आपल्याला आणताही येऊ शकतो। चुना पाण्याविना गेला तर फेकून देता येऊ शकतो, पण पाण्याच्या अभावी जनजीवन जर उजाड झालं तर मग मात्र ही मानव सृष्टीच नाहीशी होऊ शकते। म्हणून रहीमन पाणी राखिये, कित्येक शतकापूर्वी रहीमनांनी जे पाण्याचं महत्त्व आपल्याकडे विशद केलं, या आपल्या संस्कृतीनं पंचमहाभूतांच्या मध्ये दुसऱ्या क्रमांकावरती पाण्याला महत्त्व दिलं। यावरून आपण पाण्याकडं गांभीर्यानं बघितलं पाहिजे। आपल्याकडे आचार्य
काका कालेलकरांनी नद्यांना जी उपमा दिलेली आहे पहिल्यांदा ती म्हणजे लोकमाता. नद्यांना जी उपमा दिली गेलेली आहे ती लोकमाता म्हणून दिली गेलेली आहे आणि ती एका अर्थानं सार्थ आहे. कारण नद्या याच खऱ्या अर्थानं त्या त्या भागाच्या माता म्हणून सगळ्यांना जगवण्याचं काम करतात. खरं तर किती आश्चर्याची गोष्ट आहे की हे जग 70% पाण्यानं व्यापलेलं आहे आणि 30%वर भूभाग आहे. असं असून देखील आज आपल्याला पाण्यासाठी हकाटी काय करावी लागते, हकाटी मारावी लागते. कारण असलेलं पाणी जे 70% आहे त्यात गोड पाणी फार कमी आहे, ज्याचा उपयोग पिण्यासाठी किंवा अन्य कामासाठी केला जाऊ शकतो. उपलब्ध पाण्यापैकी सर्वाधिक पाणी हे समुद्राचं आहे, जे खारट आहे आणि बऱ्याच बाबींमध्ये त्याचा उपयोग आपल्याला करता येत नाहीये. खरा प्रश्न गोड्या म्हणजेच पिण्याच्या पाण्याचा आहे. त्यासाठी परदेशातून पहिल्यांदा सेव्ह वॉटर, पाणी वाचवा अशा प्रकारचा विचार आपल्याकडे आला आणि मग आपणही पाणी वाचवा, ठीक आहे ना, किंवा पाणी अडवा, पाणी जिरवा या प्रकारचं काम आपल्याकडं होत असताना आपण पाहिलेलं आहे. आणि त्या बाबतीमध्ये काही प्रमाणामध्ये आपण कामही करतो आहोत. पण आपलं वागणं मात्र दुटप्पी असतं. एकीकडे पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा असे बॅनर लावतो आपण पाणी वाचवा म्हणून वर, आणि त्या बॅनरच्याच खाली नळ मात्र सुरू असतो आणि सारखं त्या नळातनं पाणी वाहत असतं. म्हणजे आपण बोलतो एक आणि वागतो एक. हा दुटप्पीपणा पाण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला परवडणारा नाहीये. बऱ्याच शहरांच्या मध्ये एकदा नळ सुरू केला किंवा नको तितकं पाणी व्यर्थ वाया घातलं जातं. खरं तर बाकी सगळं काही आपल्याला मिळू शकेल, पण पाणी जर संपलं तर ते मात्र आपल्याला पुन्हा मिळवता येणं अशक्य आहे आणि म्हणून आपण पाण्याला जपून वापरलं पाहिजे. आजही भारताच्या अनेक भागामध्ये कित्येक महिलांना ग्रामीण भागात तांड्यावाड्यावरती डोक्यावरती हंड्यामध्ये पाणी रखरखत्या उन्हात आणावं लागतं. कित्येक आमच्या माता माऊली त्या विहिरीतनं पाणी करताना मध्ये पडून मरण पावतात. अशा कितीतरी घटना या देशामध्ये पाण्याच्या संबंधानं होतात. म्हणून एका ठिकाणी मी एका कवीच्या ओळी वाचल्या होत्या. तो असं म्हणतो की 75 वर्षे झाले तरी डोक्यावरती हंडाच आहे. 75 वर्ष झाले तरी देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाले तरी डोक्यावरती हंडाच आहे. 75 वर्षे स्वातंत्र्य मिळून झाले तरी डोक्यामध्ये हुंडाच आहे. आपण या हंड्याच्या बाहेर आपण आपल्या या महिलांना आणण्याचं काम मला असं वाटतं की केलं पाहिजे. यापुढे जर आपण पाण्याकडे दुर्लक्ष केलं तर एक गोष्ट लक्षात घ्या की आपण किमती वस्तू म्हणून सोन्या चांदीला, हिरे माणिक मोतींना बंदूकधारी माणसं रक्षणासाठी ठेवतो, परंतु पाण्याचं जर दुर्भिक्ष झालं तरी सोने चांदी हिऱ्या मोतीपेक्षाही आपल्याला प्यायच्या पाण्याच्या आडाला, विहिरीला, बोरला असे बंदूकधारी लोक बसवावे लागतील. ही वेळ यायला काही फार उशीर लागणार नाहीये जर आपण अशाच पद्धतीनं पाण्याकडं दुर्लक्ष करत गेलो तर. हेही या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे. अनेक वेळेस असंही भाकीत केलं जातं की आपण जर पाण्याकडे असं दुर्लक्ष करत राहिलो तर तिसरं महायुद्ध पाण्यासाठी देखील होऊ शकतं. पर्यावरण तज्ज्ञांच्या मतानुसार पाण्याचा जो पडणारं पाणी आहे पावसाचं, त्यातला 77% पाणी हे पडल्याबरोबर नदी नाल्यांच्या वाटे 77% पाणी वाहून सागराला जाऊन मिळतं. ते जर आपण वेळेतच अडवलं आणि किंवा जमिनीमध्ये जिरवलं तर निश्चितपणे त्याचा आपल्याला मानव कल्याणासाठी उपयोग करून घेता येऊ शकतो. आणि म्हणून आपण पाणी वाचवलं पाहिजे. पाणी वाचवलं म्हणजे याचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ असा आहे की पाण्याची नासाडी आपण होऊ द्यायची नाही आहे. हा एक पाणी वाचवण्याचा अर्थ आपण इथं लक्षात घेतला पाहिजे. आणि दुसरा पाणी वाचवण्याचा अर्थ असा की जे पडणारं पावसाचं गोड पाणी आहे ते गोड पाणी समुद्राला जाऊन मिळणार नाही, त्यापूर्वीच आपण त्याला कसं अलीकडच अडवून ठेवू, हे करणं देखील पाणी वाचवणं आहे.
तेव्हा आपण या जागतिक जलदिनाच्या निमित्तानं हे संकल्प मनाच्या ठिकाणी केले पाहिजे. आज जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये राजस्थान हे वाळवंटी प्रदेश आपण म्हणून त्याच्याकडे पाहतो. अशा वाळवंटी वृक्ष ओसाड प्रदेशामध्ये आपल्याला माहिती आहे की डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी या पाण्याच्या बाबतीमध्ये मोठं काम केलं. आम्ही देखील याच डॉक्टर राजेंद्र सिंगांना आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर किशनरावजी राठोड साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक पाणी परिषद घेतली होती आमच्या संस्थेकडनं आणि त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी पाण्याच्या संबंधाने त्यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं आणि अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं व्याख्यान त्यांनी दिलं होतं. आणि त्यावेळेला जलसंधारण खात्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजाताई मुंडे यांना देखील आम्ही त्या जलजागरण परिषदेसाठी निमंत्रित केलेलं होतं. तेव्हा डॉक्टर राजेंद्र सिंग यांना ऐकण्याचा योग निश्चितपणे आलेला आहे. डॉक्टर राजेंद्र सिंगांनी राजस्थानमध्ये जोहड जे निर्माण केलेले आहेत, एक हे पाहिल्याच्या नंतर एक कल्पक मनुष्य आपल्या दीर्घोद्योगाने मानव जातीला कसा सुखी करू शकतो याचं हे अत्यंत ज्वलंत असं उदाहरण आहे. त्याचबरोबर आपण महाराष्ट्रामध्ये देखील अण्णा हजारे, मी ज्या गावी राळेगण सिद्धीला जाऊन आलो, अत्यंत ओसाड अशा माळरानावरती त्यांनी पाणी आडवा पाणी जिरवाच्या निमित्तानं जे आज राळेगण सिद्धीला देश पातळीपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम केलंय ते देखील जलसंधारणाच्या माध्यमातूनच किंवा पोपटराव पवारांनी देखील अशाच वृक्ष भागाला खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम करण्याचं काम केलंय. आमच्याच नांदेड जिल्ह्यातील बाबूराव केंद्रे किंवा ज्यांना हनुमंतराव केंद्रे आपण असं म्हणतो, ज्यांनी अत्यंत पाण्यासाठी त्यांनी परवा त्यांचं एक व्याख्यान आमच्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामध्ये घेतलं. ते असं म्हणाले की आमच्या गावातल्या मुलींची लग्न देखील मुलांची लग्न होत नव्हती कारण कुणी मुलगी आमच्या गावात द्यायला तयार नव्हतं. कारण नको रे बाप्पा, त्या गावात मुली जर आपल्या गेल्या तर तिथं पाण्यासाठी खूप परेशानी आहे. त्यांनी तर असा प्रसंग सांगितला की माझी आजी वारली आणि अंतविधी निघालेला होता. अर्ध्या रस्त्यात अंतविधी आला असताना गावात पाण्याचं टँकर म्हणून आलं म्हणून समजलं तर अंतविधीची सगळे लोक ती तिरडी तशीच ठेवून त्या टँकर आलं म्हणून तिकडे गेले. आणि शेवटी मग मी तिथं जाऊन म्हणालो की जोपर्यंत आजीची अंतविधी होत नाही तोपर्यंत तुम्हाला मी पाणी भरू देणार नाही. आणि त्याच वेळेला मी शपथ घेतली की नाही, आपण जीवनभर काम करायचं तर पाण्यासाठी करायचं. आणि बाबुरावजींनी, हनुमंतरावजींनी इतकं मोठं काम केलं की त्यांच्या कार्यावरती पाणी नावाचा सिनेमा देखील आलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आमिर खानच्या त्या शोमध्ये देखील त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं. म्हणजे एक मनुष्य मनावर घेतलं पाण्याच्या संबंधानं तर काय करू शकतो याचं उदाहरण आपल्या जवळच्या लोहा तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं बाबुराव केंद्रेंच्या माध्यमातून. आणि म्हणून आपण पाण्याचं जे भविष्यात येणारं संकट आहे ते वेळीच जाणलं पाहिजे. तसं तर 150 वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी या पाण्याचं दुर्भिक्ष जाणलं होतं. ते असं म्हणाले होते आपल्या एका अखंडामधनं, जप अनुष्ठाने पाऊस पाडती, जप अनुष्ठाने पाऊस पाडती, आर्य कामरती जळावीन. जर जप अनुष्ठानामुळे पाऊस पडत असेल तर मग हे आर्य लोक पाण्याशिवाय का मरत आहेत? तर अशा पद्धतीचा एक प्रकारचा त्यांनी प्रश्न विचारून पाण्याचं दुर्भिक्ष त्यावेळेला देखील त्यांनी व्यक्त केलं होतं. खरं तर पाण्याचं नियोजन आपल्याकडे प्राचीन काळापासून जितक्या अंतःकरणपूर्वक पद्धतीनं व्हायला हवं होतं तितकं झालेलं नाहीये. राज्यकर्त्यांनी गावोगावी जलसंधारण, त्याचबरोबर जलसंरक्षण आणि जलसंवर्धन असे जलव्यवस्थापनाचे कार्यक्रम राबवून खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की या पाण्याकडे अत्यंत गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्याच्या कालावधीमध्ये जलनीती अवलंबिली होती, जी की पुढे कुणालाही ती अवलंबिता आली नाही. आजही त्या जलनीतीचा अभ्यास आपण करतो आहोत. म्हणजे किती द्रष्टा राजे छत्रपती शिवराय होते हे आपल्या लक्षात येईल. त्यांच्याकडची जी जलनीती होती ती खरोखरच अत्यंत वाखाणण्याजोगी होती. आपल्याच देशामध्ये सुलतान शेरशहाने धरणे, कालवे यांच्याकडं लक्ष दिलेलं आपल्याला दिसून येतं. छत्रपती शाहू महाराजांनी देखील लक्ष्मी सागर सारखं त्या काळामध्ये संस्थांमध्ये खूप खर्च करून धरण बांधण्याचं काम केलं. पाण्याकडं छत्रपती शाहू महाराजांचंही खूप मोठं लक्ष होतं.
आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान नेहरूंनी जलसंपत्ती हीच राष्ट्राची खरी आधारशिला आहे हे लक्षात घेऊन भाकरा नांगल सारखे अनेक प्रकल्प उभे केले आणि खऱ्या अर्थानं या देशाची मूलभूत अन्नाची समस्या सोडवण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंनी या जलनिधीच्या माध्यमातून मोठं काम केलेलं आहे. आज आपण पाहतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरला तर सुजलाम सुफलाम आपल्याला पश्चिम महाराष्ट्र दिसतो. त्याचं कारण त्यांनी मोठी मोठी धरणं उभी केलेली आहेत, पाणी अडवलंय, पाणी जिरवलंय, म्हणून आज आपल्याला पश्चिम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम दिसतो. परंतु त्या तुलनेनं अन्य महाराष्ट्राच्या भागामध्ये काम होऊ शकलेलं नाही आहे, ज्यामध्ये मराठवाड्याचा अत्यंत मागासलेला राहिलेला आहे. मराठवाड्यामध्ये जलपुरुष म्हणून ज्याचा आपण उल्लेख करतो ते कैलासवासी माजी मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण साहेबांनी काही प्रमाणामध्ये मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये जायकवाडी प्रकल्प पैठणला आणला किंवा नांदेडचा विष्णुपुरी आणि अन्य प्रकल्प आणून काही प्रमाणामध्ये जलव्यवस्थापन झालेलं दिसतं. परंतु आजही या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी मराठवाड्याचा अनेक भाग हा कोरडा ठक्क आहे आणि पाण्याची व्यवस्था नसल्यामुळं बेकारीचं प्रमाण, आत्महत्येचं प्रमाण, व्यसनाधीनतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून या सगळ्यांच्या वरती रामबाण उपाय जर काय असेल तर जलव्यवस्थापन खऱ्या अर्थानं आपल्या भागामध्ये होणं गरजेचं आहे. पाण्याच्या बचतीची जागरूकता सर्वांच्या मध्ये यावी याच उद्देशानं 1992ला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अधिवेशनामध्ये या पाण्याच्या जागरूकतेच्या बद्दलचा विचार पहिल्यांदा पुढे आला आणि 1993 पासून जागतिक स्तरावरती जागतिक जल साक्षरता दिन साजरा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि हा दिन सुरू करण्याच्या पाठीमागं एकच उद्देश होता की पाण्याचं आणि विशेषतः गोड्या पाण्याचं महत्त्व लोकांच्या लक्षात आणून देणं, पाण्याच्या जलस्रोतांबद्दलची जागरूकता त्यांच्यामध्ये निर्माण करून त्या जलस्रोतांचं योग्य व्यवस्थापन कसं करता येईल हे सांगणं, वाढत्या लोकसंख्येबरोबर लोकसंख्येलाही पाणी पुरलं पाहिजे, उद्योगालाही पाणी पुरलं पाहिजे, शेतीलाही पाणी पुरलं पाहिजे, यासाठीचं नियोजन आपण करणं महत्त्वाचं आहे. पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर जमिनीमध्ये या ठिकाणी घटत चाललेली आपण पाहतो आहोत, ही चिंतेची बाब आहे. त्यासाठी आपल्याला जलस्रोतांच्या माध्यमातून पाणी पातळीमध्ये वाढ कशी करता येईल, पाणी अडवता कसं येईल, जिरवता कसं येईल, त्यासाठी काय उपक्रम राबवता येतील या ठिकाणी याचाही विचार आपल्याला या निमित्तानं करणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी पाण्याचा गैरवापर होतो, त्याच्यावर बंधनं कशी आणता येतील आणि पाण्याचा गैरवापर होणार नाही यासाठीचं पाणी साक्षरता कशी निर्माण करता येईल, हा देखील अशा कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश आहे. पाण्याच्या कमतरतेमुळं आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, कारण शरीरामध्ये जर योग्य प्रमाणामध्ये पाणी पोहोचलं नाही तर आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळं आरोग्यदायी जर समाज व्यवस्था ठेवायची असेल, समाज ठेवायचा असेल तर पाणी असणं गरजेचं आहे. पावसाचं पडलेलं पाणी अडवणं व जिरवणं यासाठीचे प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला अलीकडे आपण प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर करायला लागलो आहोत आणि त्यामुळं जलस्रोत जे आहेत त्यामध्ये हे प्लॅस्टिक जाऊन त्या ठिकाणी जलस्रोतांच्या वर अडसरा निर्माण होण्याचं काम होतंय. ते कसं दूर करता येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन या निमित्तानं झालं पाहिजे. निबंध स्पर्धा आहेत, वक्तृत्व स्पर्धा आहेत, परिसंवाद आहेत, चित्रकला स्पर्धांच्या माध्यमातून पाण्याचं महत्त्व विशद होणं गरजेचं आहे. पाण्याची उपलब्धता किती आहे त्यानुसार आपल्याला पुरवठा करणं गरजेचं आहे. नाही तर प्यायलाच पाणी नाही आहे आणि शेतीला कितीही पाणी जर वापरलं तर उद्या माणसाला आणि पशुप्राण्यांना प्यायला पाणी नाही मिळालं तर मग कसं चालेल. एखादं पीक कमी आलं तरी चालेल, परंतु पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र सुटला पाहिजे. म्हणून उपलब्धता आणि पुरवठा याचं नियोजन देखील करणं गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पूर्वी आपण पाहतो की पाटावाटे कितीही पाणी जमिनीमध्ये सोडलं जात होतं, मोठे वाटे तसं सोडलं जात होतं, पण आता आधुनिक तंत्रज्ञानानुसार जिथे आपल्याला हवं आहे ठिबकच्या माध्यमातून तितकंच पाणी वापरलं जातं आहे, अन्य ठिकाणी ते पाणी वापरलं जात नाही आहे. तर अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी पाणी आपल्याला कसं वापरता येईल यासाठीचा देखील प्रयत्न करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
बऱ्याच ठिकाणी पाणी विकलं जातं, त्याच्यामध्ये देखील दरामध्ये सुसुसूत आपला असली पाहिजे, नाहीतर बेमाफ दरामध्ये जर पाणी विक्री होत असेल तर त्यावर देखील नियंत्रण येणं गरजेचं आहे. आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी तलाव खूप वर्षाचे असतात, त्याच्यामध्ये गाळ साचतो. बऱ्याच वेळेला नदी पात्रामध्ये देखील बऱ्याच वेळेला काही वाहून येऊन येऊन नदी पात्र देखील अरुंद बनलेलं असतं. असे जे जलस्रोत आहेत तर त्याचं पुनर्जीवितीकरण कसं आपल्याला करता येईल यासाठी देखील प्रयत्न केला तर निश्चितपणे तेही काम महत्त्वाचं होऊ शकतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जशी म्हणजे विधी साक्षरता आहे, शिक्षणाच्या संबंधानं अक्षर साक्षरता आहे, संगणक साक्षरता आहे, अशी पाणी साक्षरता देखील अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ही साक्षरता घडावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून देखील जागतिक जलदिन सर्वत्र साजरा केला जातो. तेव्हा भविष्यात येणाऱ्या संकटांना डोळ्यासमोर ठेवून आपण पाण्याचं महत्त्व वेळेत जाणावं. आणि आपलं पाण्याला जीवन म्हटलेलं आहे, जीवनाचा आणि पाण्याचा निकटचा संबंध आहे. आपलं जीवन सुखकर करायचं असेल तर त्या जीवनाला म्हणजे पाण्याला वाचवणं, त्याला अधिक उपलब्ध करून घेणं महत्त्वाचं आहे. ते करण्यासाठी तुम्ही आणि मी सर्वजण प्रयत्न करूयात असा या जागतिक जलदिनाच्या निमित्तानं संकल्प करून मी याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. नमस्कार.